शिवकालीन रूढी प्रथा परंपरेची जोपासना करत किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिमाया श्रीदेवी भवानी यांची भेट घेतल्यानंतर मालवण मेढा येथील मौनीनाथ मंदिरात मुक्कामास असलेल्या कांदळगावच्या श्रीदेव रामेश्वर आणि इतर देवदेवतांच्या तरंगासह रयतेने आज सकाळी मेढा भागातील शिवकालीन कुशेवाड्याला भेट देत भाविकांना आशीर्वचन दिले। आज दिवसभर मालवण मुक्कामी असलेल्या श्रीदेव रामेश्वराने आपल्या वारेसूत्र तरंग आणि रयतेसह मालवण बाजारपेठेतील रामेश्वर मांडलाही भेट दिली। यावेळी श्रीदेव रामेश्वराचे मालवणवासियांनी भक्तिपूर्ण वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत केले। राऊळ सोडून देवच भेटीला आल्याने भाविक गण रामेश्वराच्या दर्शनाने कृतकृत्य झाले होते। त्यामुळे गेले 2 दिवस मालवण नगरीत आनंदाचे डोही आनंद तरंग असेच वातावरण पाहायला मिळाले। कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वराचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिमाया भवानी यांच्याशी होणारा पारंपरिक भेट सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। काल राजकोट येथील मौनीनाथ मंदिर गाठले। त्या ठिकाणी भाविकांना दर्शन देतानाच रात्री वास्तव्य करत विश्रांती घेण्यात आली। यावेळी मेढा येथील बालगोपाळ मंडळातर्फे रामेश्वराची पूजा अर्चा करण्यात आली, तसेच भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, सौ गार्गी कुशे आदींसह नागरिक आणि भाविक उपस्थित होते। आज सकाळी श्रीदेव रामेश्वराने मौनीनाथ मंदिरात पुन्हा भाविकांना दर्शन देत मेढा येथीलच ऐतिहासिक कुशे वाडा गाठला। त्यावेळी कुशे कुटुंबियांकडून रामेश्वराचे स्वागत करण्यात आले। यावेळी रामेश्वर आणि कुशे कुटुंबीय यांच्याकडून एकमेकांना नजराने भेट देण्यात आले। यावेळी प्रकाश कुशे आणि इतर उपस्थित होते। यानंतर श्रीदेव रामेश्वर पुन्हा वाजत गाजत आपल्या लवाजम्यासह मालवण सोमवारपेठ येथील रामेश्वर मांडाकडे निघाले। यानंतर दुपारी 2 वाजता सोमवारपेठ येथील श्री रामेश्वर मांड येथे श्रीदेव रामेश्वर दाखल झाले। रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने पालख्याने देवतरंगांचे पूजन करण्यात आले। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळी भंडारी हॉल येथे आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला। या भेटीनंतर सायंकाळी श्रीदेव रामेश्वर आपल्या लवाजम्यासह कोळंबगावच्या दिशेने रवाना झाले।
दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल